महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पराभूत उमेदवारांसोबतची जी बैठक होती ती आता संपली आहे। या बैठकीमध्ये पराभवाची कारणं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांना विचारली। यावेळी भाजपबद्दलची जी नाराजी आहे ती उमेदवारांनी व्यक्त केली आहे असं कळतंय। भाजपसोबतची जवळीक याचा कुठलाच फायदा आपल्याला झाला नाही ही खंत सगळ्या उमेदवारांनी बोलून दाखवली असं कळतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, आणखी कुठले मुद्दे आहेत जे या उमेदवारांकडून राज ठाकरेंसमोर म्हणजे मांडले गेलेत असं समजतंय? खरं तर मनसे अध्यक्ष आणि त्यांचे पराभूत उमेदवार हे सगळेच आता शिवतीर्थावर आले होते। काहीच वेळापूर्वी आता रिद्धी ही बैठक या शिवतीर्थावर संपलेली आहे आणि मनसे प्रमुख नेत्यांची आता बैठक सुरू आहे। जे प्रमुख मुद्दे आहेत त्याच्यातून पहिला मुद्दा सगळ्या पराभूत उमेदवारांकडून राज ठाकरे यांनी पराभवाची कारणं जाणून घेतली। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की कुठे ना कुठे भाजपने जिथे जिथे सांगितलं होतं की कुठे कुठे पाठिंबा देणार आहोत तो खरं तर उघडपणे दिला नाही, पण छुपा पाठिंबा होता, त्याचा कुठलाही फायदा आपल्याला झाला नाही असं सगळे उमेदवारांनी म्हटलंय। त्यासोबतच लोकसभा निवडणुकीला बिनशर्त पाठिंबा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली तेव्हा सुद्धा आपल्याला भाजपची जवळीक करून काहीही फायदा झाला नाही असं देखील काही उमेदवारांचं म्हणणं राज ठाकरे यांना झालं। ईव्हीएम बद्दलची सुद्धा नाराजी व्यक्त केली, पण सगळ्यात महत्त्वाची नाराजी ही भाजपच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला कुठेच मदत केली नाही। म्हणजे जर आपण बघितलं गेलं तर बालानगर होते तिथं महायुतीचे उमेदवार असल्यासारखेच खरं तर लोक घोषणा करत होती। अमित ठाकरे यांना भाजप मदत करेल असे सुद्धा चिन्ह दिसत होते, पण कुठेही मदत झाली का हा आता मोठा प्रश्न स्वतः उमेदवारांनी आता राज ठाकरेंसमोर त्याचं उघडपणे खंत व्यक्त केली। त्यामुळे कुठे ना कुठे आता ही सगळ्यात मोठी गोष्ट राज ठाकरेंसमोर आलं। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबद्दल आपल्या प्रमुख नेत्यांशी काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निश्चित, धन्यवाद श्रेयस दिलेल्या माहितीसाठी। Thank you.